संतांनी करावा, शूरवीरांनी करावा, संभाजी महाराजांनी करावा। स्वधर्मनिधनम श्रेयो परम धर्म भयावा। स्वतःच्या धर्मात प्राण गेला तरी बेहतर, पण दुसऱ्याचा धर्म ग्रहण करणार। स्वतःच्या धर्मात माझा शेवटचा श्वास गेला तरी चालेल, रक्ताचा थेंब ना थेंब या मातीसाठी, या आपल्या धर्मासाठी, स्वराज्यासाठी ज्या धर्मवीर शंभूराजांनी अर्पण केला त्यांचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। धर्मासाठी बलिदान आहे। ही महाराष्ट्राची माती संभाजी महाराजांची, शिवाजी महाराजांची, भगतसिंगांची, राजगुरू सुखदेवांची, पण तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीला, हिंदुस्थानाच्या मातीला आव्हानं दिली जातात। कच्ची सुपारी, मिठा पान, काश्मीर बनेगा पाकिस्तान, अशी अशी आव्हानं या महाराष्ट्राच्या मातीला, हिंदुस्थानाच्या मातीला दिली जातात की 15 मिनिटं तुमच्या देशातलं सैनिक बाजूला करा, 15 मिनिटं तुमच्या देशातले पोलीस बाजूला करा आणि बघा आमची पावर। मला त्यांना असं सांगायचं आहे, ते म्हटलं होतं ना त्यांनी, कच्ची सुपारी, मीठा पान, काश्मीर बनेगा पाकिस्तान, तो हमने भी कह दिया, सफेद है चूना, लाल है पान, ठोकेंगे इतना पहुंच जाओगे कब्रिस्तान। खरं तर सहन करण्याची सहनशक्ती आपल्या अंगामध्ये, सगळं सहन करण्याची सहनशक्ती आपल्या अंगामध्ये असल्यामुळे सगळेजण आपल्यावर अन्याय करत राहिले, त्या अन्याय आपण सहन करत राहिलो। पण सांगू तुम्हाला, आता आपण आपल्या धर्मावरचे अन्याय, अत्याचार सहन करायचे। जो एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, जो एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, जो दोबारा गलती करे उसे शैतान कहते हैं, जो गलती करके मुस्कुराए उसे शैतान कहते हैं, और गलती करके गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और पाकिस्तान की हर गलती को माफ करे उसे मेरा देश हिंदुस्तान कहते हैं। मेरा देश ही आपल्या देशाला आव्हानं दिली जातात, शंभूराजांच्या हिंदुस्थानाला आव्हानं दिली जातात, शिवाजी राजांच्या हिंदुस्थानाला आव्हानं दिली जातात। आणि आव्हानं कोण देतो? हे आपण तपासून पाहिलं पाहिजे, एकदाही आपण हे निरखून पाहिलं पाहिजे। एवढी आव्हानं कधी कोणी दिलंय आपल्या धर्मातून त्यांना आव्हान? काय आव्हान होतं छत्रपती संभाजी महाराजांसमोर? ज्यावेळेस आश्रम संभाजी महाराजांसमोर 2 लाल बंद तपलेल्या सड्या घेऊन जातो, औरंगजेब फरमान देतो, लाल संभा की आंखें निकाल लो, लाल संभा की आंखें निकाल लो म्हटल्यानंतर तो आश्रम लाल बंद तपलेल्या सड्या ज्यावेळेस संभाजी महाराजांच्या समोर ठेवतो, संभाजी महाराजांचं एखादा बोकड जसा सोलून काढावा अगदी त्या पद्धतीने संभाजी राजांचा शरीराचा भाग सोडण्यात येतोय। सोडलेल्या भागावर गरम मिठाचं पाणी टाकण्यात येतंय। हे दृश्य आपल्या चेहऱ्यासमोर आणा, आपल्या डोळ्यासमोर आणा, तेव्हा कळेल तुम्हाला। साध्या अगरबत्तीचा चटका जरी आपल्याला बसला तरी दिवसभर आपल्याला करमत नाही। साधं नख जरी आपल्याला उपडलं ना तरी आपल्याला दिवसभर झोप लागत नाही, रात्रभर आपल्याला झोप लागत नाही। पण ज्या माणसाची अख्ख्या अंगावरची कातडी सोडून काढा, काय वेदना असते, वेदना काय असतात माझ्या शंभूराजांना विचारा। तो आश्रम जेव्हा लाल बंद तपलेल्या सड्या माझ्या संभाजी राजांच्या समोर ठेवतो, त्या सैनिकाला सुद्धा, दुश्मनाच्या सैनिकाला सुद्धा दया येते संभाजी महाराजांची। लाल रक्तानं लाल माखलेलं शरीर जेव्हा तो आश्रम पाहतो तेव्हा तो आश्रम संभाजी राजांना म्हणतो, अरे संभा क्यों मरा रे संभा, क्यों मरा रे संभा, कुछ वक्त के लिए औरंगजेब का कहना मान ले रे संभा, सिर्फ कुछ वक्त के लिए मुझसे तेरे दर्द देखे नहीं जाते रे संभा, सिर्फ कुछ वक्त के लिए। तरी संभाजी महाराज म्हणत राहिले, आणि तुमच्यासारख्या अधर्मी लोकांचे डोळे उघडण्यासाठी आमच्यासारख्या धर्म लोकांना आमचे डोळे फोडून घ्यावे लागतील। त्यांच्या डोळ्यामध्ये सर्व दिशा त्या सड्या बसल्या जातात, रक्ताचा महापूर व्हायला लागतो, तरी संभाजीराजांच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही। त्यांच्या तोंडामध्ये एकच जप चालू आहे, जगदंब जगदंब जगदंब। औरंगजेब दुसरा फरमान देतो, लाओ संभा की जीवान बाहेर निकालना, लाओ संभा की जीवान बाहेर निकालना म्हटल्यानंतर एक चिमटा तयार करण्यात येतो, एक साखळी तयार करण्यात येते, त्या साखळीला पुढे एक चिमटा लटकवण्यात येतो, तो चिमटा संभाजीराजांच्या जिभेमध्ये अडकवण्यात येतो, त्या साखळीला दंड दिशा झटका, 1.5 हात माझ्या संभाजीराजांची जीभ बाहेर येते, जिभेचे तुकडे केले जातात। पण तरी सुद्धा माझे संभाजीराजे हार मानायला तयार नाही, आपला धर्म सोडायला तयार नाही। या मराठी मुलगाचा स्वाभिमान संभाजीराजे सोडायला तयार नाही। आई ज्याप्रमाणे घरात तुम्ही काकडी कापतात ना, काकडी, त्या पद्धतीने संभाजीराजांच्या देहाचा रोज एक अवयव कापण्यात येतोय। भेंडी कापतात ना, भेंडी, त्या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करण्यात येतात आणि गासोळा बांधण्यात येतं
आणि का नदीमध्ये फेकण्यात येतं. ज्या वेळेस वडूची लोक ते गासोडं खोलतात, एखाद्या झेंडूचा फुलांचा हार बाबा अगदी त्या पद्धतीनं त्या छोट्या छोट्या तुकडांचा हार शिवला गेला आणि संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार केला गेला. बलिदान कशासाठी? आपल्या धर्मासाठी तुकडे केले गेले छोटे छोटे. ज्या वेळेस तो औरंगजेब म्हणत राहिला सचमुच छावा है छावा शेर का, तो औरंगजेब म्हणत राहिला की ज्याने एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल 40 दिवस माझ्या शंभूराजांवर अन्याय अत्याचार केले. 40 दिवस, तब्बल 40 दिवस एवढ्या मरणाप्रय यातना माझ्या संभाजीराजाने सहन केल्या, तरी संभाजीराजे त्याचा धर्म ग्रहण करत नाही. तो औरंगजेब म्हणत राहिला, शत्रु सुद्धा म्हणत होता कितना खुद किस्मत है जिसने ऐसे औलाद पैदा की, हमारी तो 4 औलाद है पर सब गदों की फौज. औरंगजेब म्हणत होता हमारी तो 4 औलाद है पर सब गदों की फौज. कितना खुद किस्मत है हो शिवा जिसने ऐसे औलाद पैदा की. सचमुच छावा है छावा शेर का, हमने आंखें निकाल दी उसकी पर उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने हाथ काट दिए उसके पर उसने नहीं फैलाए हाथ हमारे सामने. हमने पाँव काट दिए उसके पर उसने नहीं टेकी घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी पर उसने नहीं झुकाई गर्दन हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला. बलिदान कशासाठी? धर्माचे पालन. कधी करतील आपल्याला आपले आपले, कधी करतील आपल्याला संभाजीराजे, कधी करतील आपल्याला शिवाजीराजे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. अरे आपण आपल्या जीवनात आदर्श कोणाला मानतो? आपण आपल्या जीवनात आयडल कोणाला मानतो? आपले हिरो आपण कोणाला मानतो? एक शायरी फार सुंदर है. लाडले तेरा हीरो होगा सलमान खान, जो जवानत ना मिलने पर भी रोया था. आपले हिरो सलमान खान आहेत, आपले हिरो अमिताभ खान हे आपले हिरो आहेत. पण आपला हिरो कोण असला पाहिजे? आपले हिरो संभाजीराजे असले पाहिजेत. आपले हिरो भगतसिंग असले पाहिजेत. लाडले तेरा हीरो का सलमान खान, जो जमानत ना मिलने पर भी रोया था. पण हमारा हीरो तो भगत सिंह है, जो फांसी में लटकते समय भी नहीं रोया था. जो फांसी में लटकते भगत सिंह, सुखदेव, राजगुरू, पण त्या फाशीला सुद्धा हसत कवटाळावर नाव भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. देव देव धर्मासाठी बलिदान आहे. कधी माहिती तुम्हाला? कधी आपल्या पोरांना सांगत चला, कधी आपल्या पोरांना जवळ घेऊन सांगा की ज्या मातीत आपण जन्माला आलो ना ती माती सर्वसाधारण नाहीये. ज्या मातीत आपण जन्म घेतला ना ती माती सर्वसाधारण नाहीये. या मातीला प्राप्त करण्यासाठी, इथं जन्म घेण्यासाठी कित्येक महापुरुषांनी, कित्येक संत पुरुषांनी, कित्येक वीर पुरुषांनी आपलं रक्त या मातीमध्ये सांडलेलं आहे. हे धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, क्या हर बालक एक मोहन है राधा एक माला. ही माती सर्वसाधारण नाहीये. कधीतरी आपल्या पोरांना सांगत चला या सगळ्यांना ते गीत फार सुंदर आहे. आधी म्हटलं जायचं किंवा जुनं आहे ते गीत, आधी म्हटलं जायचं, आपल्या पोरांना सांगितलं जायचं आहे. म्हणाल माझ्या पाठीमागे म्हणाल ना गुरु फॉर्म. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, तुम्ही म्हणा. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो है धरती है बलिदान की. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो है धरती है बलिदान की. आओ बच्चों तुम्हें दिखाए उत्तर में रखवाली करता पर्वत राज विराट है, दक्षिण के चरणों को धोता सागर का सम्राट है. जमुना जी के तट को देखो गंगा का एक घाट है, बाट बाट पे हाट हाट पे यहाँ निराला ठाट है. देखो ये तस्वीरें अपनी गौरव की अभिमान की, इसमें
ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो ना ती माती सर्वसाधारण नाहीये. काय म्हटलं आहे हिंदी गीत आहे पण त्या त्या हिंदी गीतामध्ये महाराष्ट्राचं वर्णन किती सुंदर आहे. देखो मुल्क मराठो का या शिवाजी डोलाला जणी वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये तलवार घ्यावी. मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था. प्रत्येक एक दिवस सर्वसाधारण नव्हता. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. हर पर्वत पे आग लगी थी हर पर्वत पर एक शोला था. बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था. शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपला जन्म बाबा 10 जन्मभर पुण्य करावं आणि तेव्हा या भारताच्या मातीमध्ये जन्म बाबा. काय आपले शूरवीर आहेत काय आपले एक एक विचार आपण लक्षात घेतला तर आपल्याला कळेल. असं म्हटलं जायचं की हा देश इतका सुंदर होता. हा देश जहां डाल डाल पर सोने की येतो परम भाग्याची संपत्ती. ज्या भारताला धर्म कळतो धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ भारतात जे जीवन जगणाऱ्या प्रत्येक माणसाला 4 पुरुषार्थ आहेत. सत्व रज तम आहेत. या पद्धतीनं आपलं मार्गक्रमण असलं पाहिजे. या पद्धतीनं आपलं मार्गक्रमण जीवनाचं मार्गक्रमण असलं पाहिजे. धर्म अर्थ काम मोक्ष जगावं कसं मरावं कसं अशा चालीरीती आपल्या धर्मामध्ये घालून दिलेल्या आहेत. ज्या मातीमध्ये शिवाजी राजा संभाजी राजा सारखा राजा जन्माला येतो ती माती आपली आहे. एक सांगू तुम्हाला शेवटचे 5 मिनिटं घेतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम देतो. घेऊ 5 मिनिटं शेवटचे 5 मिनिटं ते महिला मातांसाठी 5 मिनिटं. भारताच्या मातीमध्ये एक राजा होता राजपूत समाजाचा. त्या राजाचं नाव होतं राणा रतन सिंह. मेवाडचं राज्य होतं राणा रतन सिंहांचं. करून महाराज मेवाडचं राज्य राणा रतन सिंहांचं आणि राणा रतन सिंहाच्या दरबारामध्ये काम करतोय राघव चैतन्य नावाचा मंत्री. हे 5 मिनिट आपल्या सगळ्या माता भगिनींसाठी महत्वाचे आहेत. मी तुमचा मुलगा आहे. मी तुमच्या नातवाचा वयाचा आहे. माझा अधिकार नाही तुम्हाला सांगण्याचा पण मला असं वाटतं बुडते हे जण न देखवे डोळा येतो कडबडा म्हणून या. आमच्या साधू संतांनी जे केलं त्याच वाटेवर चालण्याचा प्रयत्न मी करतोय पण मला माफ कराल. अंतकरण मोठं करू नका. राघव चैतन्य नावाचा मंत्री राणा रतन सिंहाच्या दरबारामध्ये काम करतोय. हा राघव चैतन्य नावाचा मंत्री कर्णेकोटा भाणामती करीत होता. प्रजेच्या लोकांनी तक्रार केली राजांकडे राणा रतन सिंहांकडे की हा राघव चैतन्य नावाचा मंत्री कर्णेकोटा भाणामती करतो. राणा रतन सिंहांना राग आला. त्याने त्या राघव चैतन्य नावाचा मंत्रीला कामावरून काढून टाकलं. कामावरून काढून टाकल्याचा राग या राघव चैतन्य नावाच्या मंत्रीला आला. त्यांना सरळ दिल्लीच्या तख्तावर धाव घेतली. राज्य सोडलं आणि दिल्लीच्या तख्तावर बसलेला होता अल्लाउद्दीन खिलजी. आतापर्यंत ज्या माणसाच्या ताटामध्ये जेवण केलं, आतापर्यंत ज्या माणसाचं मीठ खाल्लं, आतापर्यंत ज्या माणसाची इमान बाळगून होता
आता त्या माणसाशी बेईमान केली. मी मध्ये तुम्हाला सांगत होतो पूर्वार्धामध्ये, आपल्याला धोका इतरांकडून नाहीये, धोका आपल्याला आपल्या माणसांकडून आहे. आपल्या दैनंदिन जीवनात अवतीभोवती असणाऱ्या माणसांकडून आपल्याला धोका आहे. तुम्हाला कुणीच पराभव करू शकणार नाही, तुम्हाला तुमची माणसं पराभव करतील. आपल्याच माणसाने आपल्या माणसाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसावा. पण या भारताची कीड आहे, आपलाच माणूस कुठेतरी पुढे गेला तर आपली माणसं त्याचे पाय मागे ओढल्याशिवाय राहत. मला असं वाटतं आपल्यातूनच कुणीतरी पुढे गेला तर प्रत्येक वेळेस त्याचे पाय मागे ओढण्यापेक्षा एकदा हात ओढून बघा, तो पुढे जाईल, पण कदाचित 4 पावलं तुम्हालाही पुढे घेऊन जाईल. जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना तर आपल्या माणसांना मोठं करायला शिका, आपल्या माणसांना पुढे करायला शिका. ज्या वेळेस लोकांची तोंडासमोरून वार करण्याची हिंमत नसते त्यावेळेस लोक पाठीमागून वार करतात. राघव चेतने नावाच्या मंत्री दिल्लीच्या तक्त्यावर धाव घेतली आणि अल्लाउद्दीन खिलजीला सांगतो, हुजूर तुमच्याकडे 500 स्त्रिया असतील, हुजूर तुमच्याकडे 500 बायका असतील, पण त्या 500 स्त्रियांमध्ये एकही सुंदर स्त्री एवढी नाहीये. एवढी सुंदर स्त्री राणा रतनसिंहांची पत्नी राणी पद्मिनी आहे. अल्लाउद्दीन खिलजी रक्तपिपासू धूर्त माणूस, आणि अल्लाउद्दीन खिलजीने याला सांगावं की तुमच्याकडे 500 स्त्रिया असतील पण त्या 500 स्त्रियांमध्ये एकही सुंदर स्त्री नाही. एवढी सुंदर स्त्री कोण आहे? राणा रतनसिंहाची पत्नी राणी पद्मिनी आहे. ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजीच्या कानावर ते शब्द पडले त्याच्या मनामध्ये काम जागा झाला. त्याने गनिमी काबा खेळला, त्यानं राजकारण केलं, त्यानं खरमरीत पत्र पाठवलं. राणा रतनसिंहानं त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं की आम्ही तुमच्या बायकोला बहीण मानतो, 2 मिनिटाची भेट आहे, आम्हाला तिला भेटायचं आहे, मी राखी बांधणार आहे आणि चालला जाणार आहे. काय सांगतो? आम्ही तुमच्या पत्नीला बहीण मानतो, आम्हाला फक्त एकदा तिला पाहायचंय आणि आम्ही चालले जाणार आहोत. ज्यावेळेस हे पत्र अल्लाउद्दीन खिलजीचं पत्र राणा रतनसिंह राणी पद्मिनीला वाचून दाखवतात त्यावेळेस राणी पद्मिनी म्हणते की ज्याच्याशी लग्न केलं त्याच्या व्यतिरिक्त मी माझा चेहरा इतरांना दाखवणं सुद्धा पाप आहे आणि हे पाप मी मरेपर्यंत करणार. कोण म्हणते? राजाची पत्नी आहे. ज्याच्याशी लग्न केलं त्याच्या व्यतिरिक्त मी माझा चेहरा इतरांना दाखवणं सुद्धा पाप आहे आणि हे पाप मी मरेपर्यंत करणार नाही. त्या पत्रामध्ये असा सरळ संदेश पाठवला. आणि ज्या वेळेस ते पत्र अल्लाउद्दीन खिलजीच्या हातामध्ये आलं, अल्लाउद्दीन खिलजीची तळपायच्या मस्तकाला गेली. अल्लाउद्दीन खिलजीला राग आला, त्यानं परत पत्र व्यवहार केला. पत्रामध्ये लिहिलं की फक्त 2 मिनिटाची भेट आहे, आम्ही तुमच्या पत्नीला बहीण मानतोय, फक्त 2 मिनिटाची भेट आहे, आम्हाला फक्त 2 मिनिटं तिला पाहायचंय. आणि यदा कदाचित तुमची आमची अट जर तुम्ही मान्य केली नाही, जर आम्हाला तिला तुम्ही भेटू दिलं नाही तर आम्ही आमचं सगळं सैन्य घेऊन तुमच्या राजपुतण्यावरती हल्ला करणार आहोत, आम्ही आमचं सगळं सैन्य घेऊन तुमच्या मेवाडवरती हल्ला करणार आहोत. असं सांगितल्यानंतर राणा रतनसिंह घाबरले. राणा रतनसिंहाने ते पत्र ज्यावेळेस आपल्या राणी पद्मिनीला वाचून दाखवतं, राणा रतनसिंह आपल्या पद्मिनीला समजून सांगतात, अगं ऐक, 2 मिनिटाची भेट आहे, तुला बहीण मानणार आहे आणि चालला जाणार आहे, फक्त 2 मिनिटाची, ऐक ना. राणी पद्मिनी ऐकायला तयार नाही. तेव्हा राणा रतनसिंह आपल्या पत्नीला सांगतात, अगं 2 मिनिटाची भेट आहे पण तुझ्यामुळे लाखो लोक निष्पाप मृत्युमुखी पडतील. हे लाखो लोकांचं मृत्युमुखी पडण्याचं कारण, मृत्युमुखी पडण्याचं पाप तू तुझ्या डोक्यावर घेऊ नको. हजारो लोक, लाखो लोक तुझ्यामुळे मृत्युमुखी पडतील, एवढं पाप तू तुझ्या डोक्यावर घेऊ नको. आपल्या पतीची आज्ञा शिरसावन्य मानली आणि होकार दिला, संमती दिली, पण अशीच अट मान्य केली नाही. त्या पत्रामध्ये अटी टाकल्या, त्या पत्रामध्ये नियम टाकल्या. मी असंच त्याला भेटणार नाही, मी असंच त्या अल्लाउद्दीन खिलजीला भेटणार नाही, मी माझ्या महालात उभी राहील, माझ्या महालाच्या समोर एक आरसा असेल, मी त्या आरशात पाहिल, आरशाचं प्रतिबिंब खाली एक पाण्याचं तळ असेल, त्या पाण्याच्या तळामध्ये माझ्या आरशाचं प्रतिबिंब पडेल, ते पाण्यातलं प्रतिबिंब अल्लाउद्दीन खिलजीनं पाहिजे चाललं जायचं, प्रत्यक्ष भेटणार नाही. अटी लिहिल्या, पत्र प्राप्त झालं अल्लाउद्दीन खिलजीला. अल्लाउद्दीन खिलजीनं अटी मान्य केल्या. त्याचा सगळा लवाजमा घेऊन, त्याचं सगळं सैन्य घेऊन अल्लाउद्दीन खिलजीच्या वेळेस मेवाडमध्ये आला. राणी पद्मिनी आपल्या महालात उभी आहे, महालासमोर एक आरसा आहे आणि खाली पाण्याचा तळ आहे. राणीचं प्रतिबिंब आरशात पडतंय, आरशाचं प्रतिबिंब पाण्याच्या तळ्यात पडतंय आणि ते पाण्यातलं प्रतिबिंब ज्या वेळेस अल्लाउद्दीन खिलजीनं पाहिलं, मनातला काम जागा झाला, तलवारी उपसल्या, गणगोर युद्ध झालं. अल्लाउद्दीन खिलजीनं त्या राघव चेतने नावाच्या मंत्रीला बोलवून घेतलं
त्याच्या कानात 4 वाजवल्या. अरे मूर्खा, काय सांगितलं होतं की तुमच्या 500 स्त्रियांमध्ये एकही सुंदर स्त्री नाही, एवढी सुंदर स्त्री राणी पद्मिनी आहे. अरे मूर्खा, काय सांगतो 500 स्त्रिया, आणि या जगामध्ये एकही सुंदर स्त्री नाही, एवढी सुंदर स्त्री राणी पद्मिनी आहे. मनात काम जागा झाला, तलवारी उपसल्या, घनघोर युद्ध झालं, 60,000 लोक मारली गेली एका स्त्रीमुळे. तुमच्या इज्जतीची, तुमच्या आबरूची किंमत किती आहे, तुमच्या चारित्र्याची किंमत किती आहे? एका स्त्रीमुळे 60,000 लोक मारली गेली. सगळ्यांचे नवरे विधवे, सगळ्यांचे नवरे मरण पावले. सगळे की परपुरुषाची सावली सुद्धा अंगावर पडू नये म्हणून स्वतःचं आत्मदहन करून घेते, स्वतःची राख रांगोळी करून घेते. त्याच हिंदू धर्मात जन्माला आलेल्या सगळ्या महिला, त्याच हिंदू धर्मामध्ये राणी पद्मिनीच्या वंशामध्ये जन्माला आलेल्या सगळ्या स्त्रियांना माझं सांगणं आहे, घरात थोडेसे वादविवाद झाले म्हणून लग्न झालेल्या स्त्रिया 2-2 मुलं टाकून जायला लागल्या. मला तरी असं वाटतं की मोठी शोकांतिका आपल्या धर्मामध्ये एकीकडे राणी पद्मिनी आहे, परपुरुषाची सावली सुद्धा अंगावर येऊ दिली नाही, याच्या आधी आत्मदहन केलं. आणि आपला समाज, आपला हिंदू धर्म 2-2 पोरं टाकून परपुरुषासोबत आपल्या महिला निघायला लागल्या. खरंच आपण हिंदू धर्मामध्ये जीवन जगायला आलो? खरंच आपण हिंदू धर्मामध्ये जीवन जगतोय? खरंच शोकांतिका वाटते या बाबतीत. खरंच आपण हिंदू धर्माचे आहोत का? जेव्हा इतर धर्मांना टार्गेट करताना, इतर धर्मांना आव्हान देत असताना मला तरी असं वाटतं आपण आपला धर्म किती उत्तेजित करतोय, आपण आपला धर्म किती प्रफुल्लित करतोय, फार महत्वाचं आहे. म्हणून धर्म सांगायचा नाहीये, धर्म बोलायचा नाहीये, तर तुकाराम महाराज म्हणतात धर्म अंगीकारायचा आहे, धर्माचं काम प्रत्यक्षात करायचं आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंड वेळ झालेला असल्यामुळे शेवटची पहिली तुकाराम महाराज म्हणतात धर्माचं काम करत असताना तुमच्या वाटेमध्ये अडथळे निर्माण झालेत. कुणी मोठा आला, त्याच्याकडे पद पैसा प्रतिष्ठा असेल, त्याच्याकडे पैसा असेल, त्याच्याकडे अमाप संपत्ती असेल, मग त्याच्याकडे मोठा पद असेल, मग तो आमदार असेल, खासदार असेल, मग सदा गाव ग्रामपंचायत